कॉन्फिडन्स हा शब्द माझ्या माइंडमध्ये जेव्हा येतो किंवा जेव्हा मी या कॉन्सेप्टबद्दल विचार करतो ते माझ्या मनामध्ये फर्स्ट जे इमेज तयार होतं ते एका मुलाचं किंवा मुलीचं, जो मुलगा मुलगी स्टेजवरती जाऊन अगदी निडरपणे भाषण ठोकताय. एकदम दुसरे काही म्हणतील की काय, दुसरे आपण चुकल्यावरती हसतील की काय, इतर फ्रेंड सर्कलमध्ये आपला मजाकचा विषय बनल की काय, या इतर फालतू गोष्टींचा विचार न करता भले ते भाषण पाठ का असो एकदम ठामपणे बोलताय त्या व्यक्तीचं पिक्चरायझेशन माझ्या माइंडमध्ये जेव्हा केव्हा मी कॉन्फिडन्सबद्दल विचार करतो तेव्हा येतं. बट आता हे झालं माझ्या माइंडमध्ये असलेलं कॉन्फिडन्सबद्दलचं एक परसेप्शन किंवा एक थॉट किंवा एक इमॅजिनेशन. बट या इमॅजिनेशनने मी कॉन्फिडन्सला डिफाईन करू शकत नाही, राईट? सो मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला कॉन्फिडन्स म्हणजे काय असतं, त्या कसं आपण वाढवू शकतो, भरपूर साऱ्या काही टिप्स ज्या की तुम्हाला कॉन्फिडन्स इन्क्रीज करायला फार मदत करतील आणि माझ्या रिअल लाईफला रिलेट करून त्या सांगणार आहे. अगदी हेल्पफुल असणार आहे हा व्हिडिओ. स्टे ट्यून्ड ॲट द एंड. कॉन्फिडन्स म्हणजे काय असतं कॉमेंट्समध्ये सांगा की कॉन्फिडन्सबद्दल तुमच्या मनामध्ये काय लॉजिक आहे. मी सांगतो आता. कॉन्फिडन्स म्हणजे दुसरं काहीही नसून आपण विशिष्ट गोष्ट किंवा कार्य करू शकतो वाली फिलिंग म्हणजे कॉन्फिडन्स. यार मी तर असं करू शकतो म्हणजे ही जी फिलिंग येते ना ती आहे कॉन्फिडन्स. व्हेअर ॲज आपण ते कार्य करू शकतो अशी फिलिंग येणं पण आपल्यामध्ये ती क्षमताच नसणं याला म्हणतं ओव्हर कॉन्फिडन्स. म्हणजे कॉन्फिडन्सला फुल एकदम प्रॉपर डिफाईन करायचं असेल तर इट इज ॲबिलिटी ऑर इट इज द फिलिंग ऑफ ट्रस्ट इन वन सेल्फ्स ॲबिलिटीज. म्हणजे आपण आपल्या क्षमतेवरती केलेला विश्वास म्हणजे कॉन्फिडन्स. आणि क्षमता नसूनही आपण आपल्यावरती विश्वास ठेवतो आहे तो झाला ओव्हर कॉन्फिडन्स. फॉर एक्झाम्पल लहान बाळाचं उदाहरण घेऊया. जेव्हा लहान बाळ 1 वर्षाचं असतं तेव्हा ते पालथं पडणे किंवा कानं होणे या क्रियेबद्दल जेव्हा स्वतःवरती विश्वास ठेव तेव्हा त्या गोष्टीला आपण त्याचा कॉन्फिडन्स म्हणू शकतो. आणि व्हेअरॅज तेच 1 वर्षाचं बाळ जेव्हा मी सायकल चालवू शकतो, मी एकदम स्प्रिंटिंग करू शकतो या आयडिया माइंडमध्ये ठेवून आपल्यावरती विश्वास ठेवतंय ते झालं ओव्हर कॉन्फिडन्स. खूप सिम्पल आहे. कानं होणं, पालथं पडणे ही त्याच्या क्षमतेवरती आहे. म्हणजे त्याच्या क्षमतेवरती जेव्हा तो विश्वास ठेवतो तेव्हा त्याला कॉन्फिडन्स आहे असं म्हणू शकतो. आणि सायकलिंग किंवा स्प्रिंटिंग हे ज्याच्या क्षमतेच्या बाहेर आहे जेव्हा त्याच्यावरती हा विश्वास ठेवतो त्याला म्हणतात ओव्हर कॉन्फिडन्स. ओके, सो ॲज ऑफ नाव आय एम प्रिटी शुअर की तुम्हाला कॉन्फिडन्स ही कॉन्सेप्ट फार पूर्णपणे समजलेली असेल. आता मूव ऑन करूया की त्याला इन्क्रीज करायचं कसं. आणि हे फार रॉकेट सायन्स बिलकुल नाही आहे. तुम्ही जर सिम्पल लॉजिक लावलं तर मी तुम्हाला ह्यापूर्वीच सांगितलेलं आहे ह्या व्हिडिओमध्ये की कॉन्फिडन्स म्हणजे आपल्या क्षमतेवरती असलेला विश्वास. आणि जर आपल्याला कॉन्फिडन्स वाढवायचा असेल तर ऑब्व्हियसली आपल्याला ती क्षमता वाढवावी लागेल, आपल्यामधलं स्किल वाढवावं लागेल. ज्या कोणत्या कार्यामध्ये तुम्हाला स्किल वाढवायची आहे ती स्किल वाढवण्यासाठी ॲट फर्स्ट मोमेंट ते ट्राय आऊट करणं गरजेचं आहे. ती स्किल ट्राय आऊट करणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला जर कॉन्फिडन्स वाढवायचा असेल तर क्षमता वाढवावी लागेल. आणि क्षमता वाढवण्यासाठी ती जी स्किल आहे ती ट्राय करावी लागेल. ॲटलिस्ट ट्राय करा. तुम्ही असं एका जागी बसून म्हणू नाही शकते की यार का वाढत नाही माझा कॉन्फिडन्स, कारण तुम्ही ट्रायच करत नाही आहे. आणि वन्स तुमच्या माइंडमध्ये तुमच्या बॉडीमध्ये ती स्किल डेव्हलप होईल तेव्हा तुम्ही ऑटोमॅटिकली कॉन्फिडंट बनणार, ना की तुम्हाला एक्सटर्नल मोटिवेशनची गरज पडणार. सो एक्झाम्पल द्यायचं जर झालं तर मी तुम्हाला विचारतो की कोण आहे आपल्या ऑडियन्समध्ये की ज्याला फोन स्क्रोल करायला म्हणजे कॉन्फिडन्सची गरज पडते की नाही यार मला ना एकदम फोन स्क्रोल करताच येत नाही, मला कॉन्फिडन्सची गरज आहे, पटकन मी मोटिवेशन व्हिडिओ बघतो यार, फोन अरे स्वाईप करायला इतका कॉन्फिडन्स यार मनच होत नाही, कसं करू एकदम दगदग होते. असं होतं का तुम्हाला कधी? नाही. कारण फोन स्क्रोल करणे हे तुम्ही तुमच्या इंटरेस्टमुळे लहानपणापासून रेग्युलर आणि रिपिटेटिव्हली करत आलेला आहात. सो तुमचं ते स्किल बनलेलं आहे. यार असे बाय हात का खेळले ना यार, लहान मुलंसुद्धा असे स्वाईप अप डाऊन राईट लेफ्ट करत असतात कारण त्यांनी ती जी कार्य आहे ते रिपिटेटिव्हली करत आलेले आहेत. त्यामुळे त्यांना ते स्किल डेव्हलप झाले, ती क्षमता डेव्हलप झालेली आहे. आणि क्षमता डेव्हलप झाल्यानंतर ॲट द एंड त्यांच्यामध्ये तो कॉन्फिडन्स आलेला आहे. इवन मी तर असं म्हणतो की त्यांना स्वाईप डाऊन करायला कॉन्फिडन्सची गरजही नाही, ते ऑटोमॅटिकली होऊन जातं. कॉन्फिडन्स आपण त्या
पॉईंटवरती विचार पण नाही करत. आणि व्हेअर ॲज मी तुम्हाला स्टेजवरती जर परफॉर्म करायला लावलं तर तुम्हाला लगेच तुमच्या कॉन्फिडन्सवरती डाऊट येईल. कारण यालाच रिलेट करा तुम्ही तुमच्या फोन स्क्रोलिंगला. तुम्ही फोन स्क्रोलिंग व्हेअर ॲज रेग्युलर करायचे, आणि व्हेअर ॲज हे जे स्टेज परफॉर्मन्स आहे कधी नव्वद करता तुम्ही फार ओव्हरथिंक करता. त्यामुळे तुम्हाला स्टेज फिअर रिपीट न केल्यामुळे तुम्हाला जे कॉन्फिडन्स आहे तो बिल्ड झालेला नाही आहे. हे सिम्पल लॉजिक आहे की तुम्ही रिपिटेटिव्ह ॲक्शन्स घ्या. टू बिल्ड अ कॉन्फिडन्स यू नीड क्षमता, आणि क्षमता ही ते कार्य ट्राय आउट केल्यानेच होते. दॅट्स द सिम्पल लॉजिक. सो नाऊ लेट्स मूव ऑन 3 टिप्स. लेट्स स्टार्ट. कॉन्फिडन्स वाढवायचा आहे. टिप नंबर 1, टेकिंग स्मॉल एक्सपोजर्स बाय प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोडिंग. आता ही एकदम ऐकायला एकदम फॅन्सी ट्रिक वाटते नाही का, बट इट इज व्हेरी सिम्पल गाईज. तुम्हाला मी सांगतो, जर तुम्हाला स्टेज परफॉर्मन्स द्यायचा आहे तर तुम्ही बिगिनर असाल तर तुमचा पहिला स्टेज परफॉर्मन्स अगदी छोटा असला पाहिजे. इवन मी तर म्हणतो स्टेजवरती जाऊन तुम्ही ॲज अ बिगिनर म्हणून पहिल्या वेळेस परफॉर्म करूच नका. ॲट द फर्स्ट तुम्ही फक्त स्टेजवरती जा, एका कोपऱ्याला का उभं राहत नाही पण राहा, आणि इथलं एन्व्हायरमेंट फर्स्टली एक्सपिरियन्स करा. एकदम फिलिंग घ्या की कसं असू शकतं मी स्टेजवरती बोलल्यावरती व्हॉट एव्हर. तर जेव्हा असं तुम्ही 4-5 वेळा करशाल तेव्हा तुम्ही जी भीती आहे स्टेजवरती गेल्यावरती तुम्हाला वाटते ती पहिले कूल डाऊन होईल, आणि नंतर तुम्ही, मी डायरेक्ट भाषण द्यायला नाही सांगते, तुम्ही सर्वात पहिला जर ॲक्ट करायला जाशाल तर एकदम स्मॉल असावं. वेदर इट इज म्हणजे काही असो ते तुमच्या फॉर्मॅटला सूट करेल स्कूल किंवा कॉलेजच्या. एकदम छोटा ॲक्ट पकडा आणि तो परफॉर्म करा. ते करत प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड करत जा, आणि एका लेव्हलवरती येऊन मग तुम्ही फाडू भाषण द्यायच्या कॅपॅसिटीला येऊन पोहोचाल. सो डोंट टेक इट ॲज लाईक एका रात्रीतून मी शिकणार आणि उद्या लगेच माझं लाईफ चेंज होणार, सर्वांचं अटेन्शन मिळणार, वाह वाह होणार माझी समाजामध्ये. असं नाही आहे. इट टेक्स टाईम. इट विल टेक डेफिनेटली अ टाईम. आता मला जर सांगायचं झालं तर मी जेव्हा LKG किंवा UKGमध्ये होतो तेव्हा आमच्या स्कूलमध्ये ॲन्युअली फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन्स भरायच्या, आणि त्या फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनमध्ये तेव्हा माझ्या घरच्यांनी फुल माझ्याकडनं अपेक्षा ठेवून एक सुंदरसा हनुमानचा गेटअप मला पेहराव दिला, म्हणजे अटेन्शन पण मिळायचं. बट तेव्हा मी एकदम नवीन होतो, एकदम बिगिनर होतो, आणि तेव्हा माझ्याकडनं फुल अपेक्षा ठेवल्या गेली की मी स्टेजवरती जाणार, सर्वांना इम्प्रेस करणार. बट गेस व्हॉट गाईज, एकदम उलटं झालं याच्या. आणि ॲट द एंड स्टेजवरतीच गेलो नाही. इतका सुंदर हनुमानचा गेटअप असूनसुद्धा मी स्टेजवरती बोलायचं सोडून गेलो सुद्धा नाही. ओव्हरथिंक सोडा, त्या एजमध्ये काय ओव्हरथिंक वगैरे, मी गेलोच नाही. आणि ते ज्यांनी माझ्याकडनं अपेक्षा ठेवल्या, आजी बाबा मम्मी पप्पा, ते सर्वांना नाराज करून ठेवलं. आणि ॲट द एंड काय झालं, आम्ही नैराश्याने घरी आलो. हे होतं तुम्ही जेव्हा बिगिनर म्हणून स्टेजवरती पहिलाच परफॉर्मन्स एकदम हाय फाय असण्याचा एक्सपेक्ट करता. ते असं कधीच होणार नाही. आणि मी तुम्हाला माझी दुसरी स्टोरी सांगतो. दुसरी स्टोरी अशी की 6वी-7वीमध्ये त्याच बाबांनी, ज्या बाबांनी मला हनुमानचा सुंदर गेटअप बनवून दिला, त्याच बाबांनी मला फोर्सफुली का होईना म्युझिक फील्डमध्ये जाण्याचा फोर्स केलं. मला तबला वाजवायला शिकवलं, आणि तबला जेव्हा मी वाजवायला लागलो तेव्हा मला सरांना नोटीस करून द्यायचं होतं की मी तबला वाजवतो म्हणून, आणि ते नोटीस झालं. आणि जेव्हा त्यांना कळलं मी तबला वाजवतो तेव्हा माझे रेग्युलर असेंब्लीच्या वेळेस परफॉर्मन्स ठेवल्या गेले. आणि त्यावेळेस काय झालं की मला स्किल तर येत होतं. सो देर वॉज नो डाऊट इन माय कॉन्फिडन्स. त्यामुळे मला जाऊन करायचंच काय होतं, स्टेजवरती तबलाच वाजवायचा होता. ते मी रेग्युलर केलं. आणि सोबतच काय झालं की रेग्युलर असेंब्लीवरती प्रेझेन्स असल्यामुळे माझी नजर मरत गेली, आणि स्टेज फिअर जे आहे ते हळूहळू कमी होत गेलं. आणि म्हणजे माझ्या कॅपेबिलिटीजला मी तबलापर्यंतच लिमिट न ठेवता मला असंही वाटायला लागलं की या तबला व्यतिरिक्त मी सुद्धा भरपूर काही स्टेजवरती करू शकतो. आणि इतर गोष्टी जशा पेटी वाजवणं म्हणा, पखवाद वाजवणं म्हणा, ढोलकी वाजवणं म्हणा, इवन सिंगिंग म्हणा, सर्व गोष्टी मी स्टेजवरती करून बसलो. आणि त्या गोष्टीने ॲट द एंड मी स्टेज
ज्याच्याबद्दल कॉन्फिडन्स 90% फील करतो. म्हणजे 90% मी स्टेजवरती आता बोलायला किंवा कोणताही ॲक्ट करायला कॉन्फिडंट आहे. स्टेजवरचं जर नाव काढलं तर माझ्या डायरेक्ट असं अंगात येतं की यार कधी मी स्टेजवरती परफॉर्म करेल, कधी सर्वांना इम्प्रेस करेल, कधी सर्वजण माझं तारीफ करतील. म्हणजे व्हॅलिडेशन चेज करतो मी एकदम. बाबांनी दिलेल्या त्या फोर्सफुली स्किलमुळे मी त्यांचा फार ऋणी आहे की त्यांनी माझ्यामध्ये ती स्किल इम्प्लांट केली आणि त्याच स्किलमुळे मला हळूहळू स्किल तर शिकलोच, तो वेगळा भाग आहे, पण स्टेज फिअर गायब होऊन मला एक कॉन्फिडंट मुलगा बनवण्यामध्ये त्यांचा फार हात होता आणि हे स्किलने पण मला बरंच हेल्प केली माझ्या कॉन्फिडन्स बिल्डअपमध्ये. सो ॲट द एंड मला हेच म्हणायचं आहे की तुम्ही स्मॉल ॲक्शन्स घ्या. जसा की मी तबला फक्त वाजवला, ही स्मॉल ॲक्शन होती. नंतर मी हळूहळू प्रोग्रेस करत गेलो, प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोडिंग करत गेलो आणि आत्ता कुठे मी 90% स्टेज फिअर घालवलेला आहे. 10% अजूनही बाकी आहे माझं, कारण मी मला फुल्ली एकदम स्टेज प्रो मानत नाही आहे. अजूनही माझ्यामध्ये काही कमीज आहे ज्या की प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोडिंग करून पूर्णपणे सॉल्व्ह होतील. आय बिलीव्ह इन माय सेल्फ अँड यू कॅन टू. अँड लेट्स मूव्ह ऑन टू द टॉपिक नंबर ऑर टिप नंबर 2. टिप नंबर 2 जी की पहिल्याच पॉईंटसारखे एकदम सिम्पल आहे. इट इज डोंट ओव्हर थिंक. काय होतं ना मित्रांनो, जेव्हा आपण एखादी अननोन गोष्ट करायला सुरुवात करतो तेव्हा आपण ती करायच्या आधीच इतका ओव्हर थिंक करतो. आपल्या मनामध्ये असे काही विचार येतात की जे आपल्याला पूर्णपणे ते कार्य करण्याआधीच घाबरून ठेवतात आणि ते आपलं कार्य सुरू होण्याच्या आधीच संपतं. फॉर एक्झाम्पल, आता मी सुरुवातीला लहान जेव्हा होतो तेव्हा आमच्या घरी पाहुणे यायचे. तेव्हा पाहुणे आल्यावरती मी काय करायचो, बेडरूममध्ये जायचो आणि लपून बसायचो. म्हणजे मला बोलावं न लागावं यासाठी मी बेडरूममध्ये जाऊन माझं तोंड लपवायचो. मी पाहुण्यांना फेस नव्हतो करत. बट व्हेन आय रिअलाइज की असं करून काही होणार नाही आहे, मला गंज वाटायचं की पाहुण्यांनी माझी तारीफ करावी, माझ्यासोबत फ्रेंडली राहून बोलावं. बट मी जर बेडरूममध्ये जाऊन तोंड लपवत असेल तर ते मला ॲप्रोच कसं काय करणार. मला जेव्हा रिअलाईज झालं ही गोष्ट चुकीची आहे तेव्हा मी हळूहळू 10th नंतर जास्त एक्स्ट्रोवर्ट बनायचा प्रयत्न करत गेलो आणि मी फर्स्ट स्टेप घेत गेलो. म्हणजे मी बेडरूममध्ये जायचो, हॉलमध्ये आलो आणि हॉलमध्ये आल्यानंतर ॲट द एंड मला अटेन्शन मिळायला लागलं. त्यांनी विचारलं तेव्हा मी उत्तरं द्यायचो आणि असं करत कम्युनिकेशन वाढत माझा पाहुण्यांपुढे बोलण्याचा जो फिअर आहे तो कमी होत गेला आणि आता मला एवढा कॉन्फिडन्स आहे की कोणीही येऊ द्या, मी कोणत्याही व्यक्तीला सहजपणे ॲप्रोच करू शकतो. तो कॉन्फिडन्स बिल्ड झाला जस्ट बिकॉज आय टूक द फर्स्ट स्टेप विदाऊट गेटिंग इन टू द ट्रॅप ऑफ ओव्हर थिंकिंग. तुम्ही जर जास्त ओव्हर थिंक करत असाल तर मी तुम्हाला हेच सांगेल या टिपमध्ये, जर कन्क्लूड करायचं असेल तर, की तुम्ही फर्स्ट स्टेप ट्राय आउट करा. नो मॅटर किती हार्ड असू दे, किती बेइज्जती होऊ दे, करा. तुमची बॉडी ॲट द एंड ते ॲडॅप्ट करणारच आहे. अंघोळीचं पाणी जेव्हा आपण थंड असतं तेव्हा किती ओव्हर थिंक करतो यार, थंडी वाजेल. बट वन्स आपण तो मगा पाण्याचा अंगावरती टाकतो तेव्हा आपल्याला नंतर काही सेकंदामध्ये फील होतं की काही नाही, हे मी काढून टाकेल हा फेज. मग आपण लगेच पटपन आंघोळ करून एकदम मोकळं होतो. तो आज सकाळी मी गार पाण्याने आंघोळ केली आणि मला पण ओव्हर थिंकिंग थॉट्स होत होते की यार थंडी आहे, कसं करू, आणखीनचा ताप वगैरे आला. पण मी सोडून दिले सर्व विचार आणि डायरेक्ट पाणी टाकलं आणि ॲट द एंड माझी आंघोळ एकदम छानपणे झाली आणि आय एम हेल्दी राईट नाव. देर आर नो इश्यूज विथ माय. मी असं नाही म्हणत की गार पाण्याने आंघोळ करा, बट द कन्क्लुजन हेच आहे की तुम्ही फर्स्ट स्टेप घ्या. कोणतीही फिअरफुल सिच्युएशन असेल ना, ती तुमची बॉडी फर्स्ट स्टेप घेतल्यानंतर ॲटोमॅटिकली ॲडॅप्ट करते. त्या सिच्युएशनला तुमची बाय नॅचरल बॉडीची कॅपेबिलिटी आहे ॲडॅप्ट करण्याची. सो या, दॅट्स it for tip number 2. Let's move on to last and important tip, which is tip number 3, which is use affirmations and motivation. हे बघा, ॲफर्मेशन्स किंवा मोटिवेशन हे लॉंग टर्म नाही आहे, हे एव्हरग्रीन नाही आहे. तुम्हाला जर लाँग टर्म गेम खेळायचा असेल तर तुम्हाला एक स्ट्रॉंग रिझन असणं फार गरजेचं आहे, जे की तुमचं कॉन्फिडन्स बाय नॅचरली तुमच्यामध्ये इनबिल्ड करत जाणार आहे. सो इन केस इफ यू आर बिगिनर, ही टिप तुमच्यासाठी आहे, थर्डवाली. तर मी माझा माइंडसेट सांगतो ज्यानी मला बिगिनरच्या जर्नीमधनं एक इंटरमिडिएट लेवलवरती आणण्यास मदत केली इन टर्म्स ऑफ प्रोग्रेशन ऑफ कॉन्फिडन्स. सो
मी जेव्हा केव्हा स्टेज परफॉर्मन्स द्यायचा प्लॅन करतो त्यावेळेस माझ्या मनामध्ये अगदी फर्स्ट स्टेप घ्यायला अगदी हेजिटेशन होत असायचं. जेव्हा न्यू स्ट्रेंजर्सशी बोलायचं म्हणा, जेव्हा न्यू गर्ल्ससोबत बोलायचं म्हणा, एकदम ओव्हरथिंक करायचं. मी फर्स्ट स्टेप घ्यायचंच नाही. तिकडे जाण्याच्या आधीच एकदम फाटून गेलेली असायची माझी. त्यामुळे मी माझ्या स्वतःला एक गॉडचा दर्जा देत असतो. त्या सिच्युएशनमध्ये मी माझ्या स्वतःला गॉडचा दर्जा देतो. म्हणजे मी असं थिंक करतो की मी समथिंग एक लेवलचा गॉड आहे आणि एकदम माझ्या समोर जे काही आहे एकदम क्षुल्लक आहे, काहीच नाही आहे, सर्वांना कमी लेखतो. त्या मोमेंटमध्ये मी म्हणजे असे इमॅजिन करतो की एका विशाल एकदम ह्यूज साईजवाल्या युनिवर्समध्ये एक रॅन्डमशी असलेली छोटीशी गॅलेक्सीमध्ये, एक छोटीशी सोलर सिस्टममध्ये एक छोटासा सूर्य ज्याच्याभोवती एक 13 लाख पट छोटी असलेली पृथ्वी फिरते, तिच्यावरती एकदम छोटीशी ॲक्ट, जे की स्टेजवरती जाणं असो, जे की मुलासोबत एकदम रॅन्डम स्ट्रेंजरसोबत बोलायचं असो, हे एकदम असे करून टाकल मी, हे काहीच नाही युनिवर्सच्या कम्पॅरिझनमध्ये. म्हणजे अशी थिंकिंग मी त्या लेवलला आणतो जेव्हा मी हेजिटेट होतो फर्स्ट स्टेप घेण्याच्या आधी. तर अशी थिंकिंग तुम्ही पण ट्राय आउट करू शकता. आय एम 90% शुअर की ही ट्रिक तुम्हाला वर्क करेल, कारण तुम्ही स्वतःला एक डायरेक्ट गॉडचा दर्जा देत आहे त्यामध्ये आणि तुम्हाला जे समोर येत आहे ते एकदम क्षुल्लक वाटणार आहे. बिलीव्ह मी गाईज, जेव्हा मी हा थिंकिंग माझ्या माइंडमध्ये आणतो तेव्हा माझा जो कॉन्फिडन्स येतो ना, म्हणजे भाई क्या बात आहे. इतका कॉन्फिडन्स येतो की त्या लेवलला असं वाटतं की आने दो, जो कोई होने दो, करूँगा मैं तो 100% करूँगा. अशी वाली फिलिंग माझ्या माइंडमध्ये येते ती थिंकिंग आल्यावरती. आणि ही माझी पर्सनल ट्रिक आहे, तुम्ही पण वापरू शकता. ॲज आय सेड, आय एम शुअर की ही तुमच्यावरती डेफिनेटली वर्क करेल. 90% शुअर आहे ही वर्क करेल. सो या होत्या सर्टन ट्रिक्स ज्याने माझ्या लाईफमध्ये मला बिगिनरपासनं इंटरमिजिएट लेवलवरती आणलं इन टर्म्स ऑफ बिल्डिंग कॉन्फिडन्स. सो तुम्हाला आवडले असतील तर तुम्ही शेअर करा आणि ह्या ट्रिक वापरून डायरेक्ट प्रॅक्टिकल ॲप्लाय करायच्या ट्रिक्स आहे. डायरेक्ट ॲप्लाय करून मला कमेंट करा की ह्या वर्कआउट झाल्या की नाही, जेणेकरून मला देखील मोटिवेशन मिळेल की यार या अशा टिप्स बनवल्या पाहिजे आपल्या ऑडियन्ससाठी. सो दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. स्टे ट्यून्ड फॉर द नेक्स्ट व्हिडिओ.